च्याकडून माहिती अर्थातच जाणून घेऊ। थोड्याच वेळात हे जे व्यासपीठ पाठीमागे आपल्याला दिसतंय त्या व्यासपीठावरनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार आहे, ते भाषण करणार आहेत। पण त्यापूर्वी त्यांनी एबीपी माझाला कॉफी विथ कौशिकसाठी एक एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली। जेव्हा राज ठाकरेंबद्दलचा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी अतिशय महत्त्वाचं किंबहुना एक सूचक विधान केलंय। 16 तारखेनंतर मी आणि राज ठाकरे एकत्रित कॉफी पिताना दिसलो तर तुम्ही त्याला फिक्सिंग म्हणू नका असं म्हणत एक प्रकारे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वक्तव्यानं खळबळ उडवून दिली आहे। ते कॉफी विथ कौशिक एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलत होते। पण मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबाबत मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केल्यामुळे सगळ्यांच्याच भुया उंचावल्याचं पाहायला मिळतंय। आमचे विचार वेगळे असले तरी आम्ही एकमेकांचे शत्रू नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो हेच एक प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केलाय। तर त्याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरे आपल्या इगोसाठी काहीही करू शकतात असं म्हणत त्यांनाही लक्ष केलं। यामुळे उद्धव ठाकरेंना टाळी देत मुंबई आणि इतर महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये शिवसेनेसोबत जाणाऱ्या राज ठाकरेंची महापालिकेच्या निकालानंतर नेमकी प्रतिक्रिया काय असेल, भूमिका काय असेल हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरेल। तर राज ठाकरेंसंदर्भातला प्रश्न विचारल्याच्या नंतर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना नेमके कोणते संकेत दिले ते सुद्धा आपण पाहूया। काही संकेत नाही आहे, ही राजकीय संस्कृती आहे। संकेत असते तर काल त्यांनी माझ्यावर भरपूर टीका केली आहे, मी त्यांच्यावर भरपूर टीका केली आहे, करणार आहे। पण आम्ही वैचारिकदृष्ट्या आमचे विचार वेगळे आहेत, भूमिका वेगळ्या आहेत, पण एकमेकाचे शत्रू आम्ही नाही। त्यामुळे 16 तारखेनंतर आम्ही एकत्रित चहा पिताना दिसलो तर त्याला फिक्सिंग म्हणू नका। आणि उद्धव ठाकरे राज ठाकरेंची युती दोन्ही ठाकरे बंधूंचं एकत्र येणं या निवडणुकीमध्ये कमालीचं चर्चेत ठरलंय। त्याचा किती परिणाम होईल याचे अंदाज सुद्धा बांधले जाऊ लागलेत। पण उद्धव ठाकरे सोबत युतीचा राज ठाकरेंना फटका बसू शकतो असा सुद्धा अंदाज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय। ते काय म्हणालेत पाहूया। स्ट्राईक रेट हा मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये पॅन महाराष्ट्राचा विचार केला तर अजित पवारांचा या दोघांपेक्षा जास्त राहील। आणि मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय की दुर्दैवाने या अलायन्सचा विक्टिम हा राज ठाकरे ठरतील। या अलायन्समध्ये राज ठाकरेंचा फायदा उद्धव ठाकरेंना होईल, उद्धव ठाकरेंचा फायदा राज ठाकरेंना होणार नाही। त्यामुळे मला असं वाटतं की स्ट्राईक रेटमध्ये कदाचित यामध्ये राज ठाकरे सगळ्यात कमी। राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीचा फटका बसेल असं राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात। तसे एक प्रकारे भाकीत त्यांनी वर्तवलेला आहे, अंदाज व्यक्त केलेला आहे। तर दुसऱ्या बाजूला जेव्हा राजकारणातली मैत्री आणि राजकारणातले मित्र याच्याबद्दल विचारलं गेलं तेव्हा मुख्यमंत्री काय म्हणाले ते सुद्धा पाहूया। सगळ्यात जवळचे मित्र एकनाथ शिंदे आहेत, त्याच्या खालोखाल जवळचे मित्र अजितदादा आहेत, आणि मग पॉलिटिक्सच्या पलीकडचे मित्र हे राज ठाकरे आहेत, आणि दुरावलेले मित्र हे उद्धवजी आहेत। ते राजकारणापलीकडचे मित्र आहेत ते राज ठाकरे आहेत, पण मैत्रीच्या बाबतीत उद्धव ठाकरेंचं नाव मुख्यमंत्र्यांनी सगळ्यात शेवटी घेतल्याचं पाहायला मिळालं। उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना मुख्यमंत्री काय म्हणाले ते सुद्धा ऐकूया। उद्धव ठाकरे हे एक अनप्रेडिक्टेबल व्यक्ती आहे आणि त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्यांचा इगो। आपल्या इगो करता आपल्या घराला आग लावून देखील ते मजा पाहू शकतात असं माझं कन्क्ल्युजन आहे। हा जर इगो त्यांच्यामध्ये नसताना तर त्यांच्या पक्षाची परिस्थिती झालीच नसती। बघा, एक असतो आत्माभिमान, एक असतो स्वाभिमान, तो असलाच पाहिजे। तो बाळासाहेब ठाकरेंमध्ये होता म्हणून शिवसेना उभी राहिली, म्हणून त्यांचं एवढं नाव आहे। पण त्याच्या पलीकडे जेव्हा इगोत ते कन्वर्ट होतं ना तेव्हा हे सगळे प्रॉब्लेम होतात। तर आपल्या इगोसाठी उद्धव ठाकरे काहीही करू शकतात।